हरि ओम. ओंकार योग यूट्यूब चॅनलमध्ये मी आनंद तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आतापर्यंत आपण बऱ्याच मुद्रा बघितल्यात. आज अजून एक सोपी आणि अतिशय उपयुक्त अशी मुद्रा आपण बघणार आहोत. ती म्हणजे जलशामक किंवा जलोदर शामक मुद्रा. आता ही मुद्रा कशी करायची? सोपी आहे एकदम. आपल्या पाचही बोटांच्या टोकांवर पंचमहाभूतापैकी कोणकोणती तत्व उपस्थित आहेत हे आपण याआधी बघितलंच आहे. तर त्यापैकी करंगळी आणि अंगठा या दोन बोटांचा वापर या मुद्रेसाठी केला जातो. जसं वरुण मुद्रेमध्ये आपण अंगठा आणि करंगळीची टोकं जुळवली होती, त्याऐवजी आता इथे काय करायचंय, करंगळीचं टोक अंगठ्याच्या मुळाशी लावायचंय. म्हणजे करंगळी जलतत्वाचं प्रतीक आहे, तर अंगठा अग्नितत्वाचं. आणि अंगठ्याच्या तळाशी ज्यावेळेस आपण कुठल्याही बोटाचं टोक लावतो त्यावेळेस त्या बोटाचं तत्व कमी होऊन अग्नितत्व वाढतं. म्हणजेच काय होणार आहे, जलशामक मुद्रेमध्ये करंगळीचं टोक आपण अंगठ्याच्या मुळाशी लावल्यामुळे जलतत्व शरीरात जर अतिरिक्त झालेलं असेल तर ते कमी होणार आहे आणि अग्नितत्व वाढणार आहे. कशी केली ही मुद्रा नीट समजून घ्या. करंगळीचं टोक अंगठ्याच्या मुळाशी लावलंय आणि अंगठ्याचा हलकासा दाब करंगळीच्या दुसऱ्या पेरावर आलेला आहे. ही जलशामक मुद्रा. नावानुसारच जलशामक किंवा जलोदर शामक, शरीरातील जलतत्व अतिरिक्त जलतत्व कमी करणारी ही मुद्रा. त्यामुळे जलतत्व म्हणजे जलोदर झालेला असेल किंवा कुठल्याही प्रकारे शरीरावर सूज आलेली असेल तर ती सूज कमी करण्यासाठी, जलोदराचा त्रास कमी करण्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे सतत उभं राहून काम केल्यामुळे पायांवर सूज येते, काही वेळेस व्हेरिकोज वेन्सचा त्रास होतो. या सर्व त्रासांवर ही जलोदर नाशक किंवा जलशामक मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. ही मुद्रा कशी करायची हे तुम्ही आता बघितलंच होतं, परत एकदा दाखवणार आहे. पण किती वेळ करायची, आपण इतर मुद्रांचं बघितलंय त्याचप्रमाणे प्रत्येकी 15 मिनिट असं दिवसातनं 2दा किंवा 3दा ही मुद्रा केली पाहिजे. आणि सातत्याने जर तुम्हाला असे वर सांगितलेले काही त्रास होत असतील तर ह्या मुद्रेचा ठराविक एक महिना, 3 आठवडे किंवा 2 महिने आवश्यकतेनुसार वापर केला पाहिजे. म्हणजे मग हे त्रास तुम्हाला कमी होतील आणि तुमचं आरोग्य सुधारेल. निश्चित या मुद्रेचा लाभ घ्या. परत एकदा समजून घ्या कशी करायची ही मुद्रा. करंगळीचं टोक अंगठ्याच्या मुळाशी लावायचं, अंगठ्याचा हलकासा दाब करंगळीच्या दुसऱ्या पेरावर येईल, बाकीची 3 बोटं सरळ आणि हलका दाब द्यायचा आहे. या पद्धतीने ही जलशामक किंवा जलोदर शामक मुद्रा केली जाते. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. हरि ओम.